पण खताचं पोतं घेतलेलं आहे. हे शेणखत आहे, जैविक खत म्हणतात त्याला. ते आपण घेतलेलं आहे झाडांना घालण्यासाठी. असं भरपूर आहे खत. हे आपण घेतलेलं आहे बकेटामध्ये. तर हे झाडांना आपल्याला घालायचं आहे, म्हणून आपण हे बकेटात भरून घेतलेलं आहे. हे झाडं खुरपून आपण ह्या सगळ्या झाडांना खत देऊन घेतलेलं आहे. हे असं आपण खत दिलेलं आहे सगळ्या झाडांना. छान अशी झाडं खुरपून आपण खत दिलेलं आहे. याच्यामध्ये असं टाकलेलं आहे आपण खत. हे छान सुंदर असं खत दिलं आहे. हे चांदणीचं झाड आहे. बघायला भरपूर किती कळ्या आलेल्या आहेत. किती सुंदर असं फुटलेलं आहे. आणि कळ्या बघा किती सुंदर असे छान. बरं, किती कळ्या आहेत त्याला. सुंदर अशा कळ्या आहेत आपल्या चांदणीच्या झाडाला. किती सुंदर कळ्या आहेत बघा. छान अशा कळ्या आलेल्या आहेत आणि फुलं पण असे मस्त सुंदर उमलत आहेत. छान वाटतं असं सुंदर फुलं उमलले की. किती सुंदर झाडं आहे. तर हे आपल्याला सगळ्या झाडांना खत हे घालायचं आहे. हे आपण चिक्कूच्या झाडाला पण दिलेलं आहे छान असं खुरपून. हे आपलं चिक्कूचं झाड आहे सुंदर असं. तर सगळी झाडं अशी आपण खुरपून घेतलेले आहेत. आता त्यांना खतं द्यायची आहेत. त्याच्यामुळं हे झाडं सगळे आपण खुरपून घेतलेले आहेत बघा. सुंदर असे चांदणीचं झाड आहे, डाळिंबाचं आहे. सुंदर असे झाडं आहेत. हे झाडं आपण सगळे खुरपून घेतलेले आहेत. तर ह्या झाडांना आपल्याला जैविक खत द्यायचं आहे. तर गुलाबाच्या झाडाला किती सुंदर असे कळी आहे, उमलायला लागलेली आहे. तर आपण त्याला खत देऊन घेणार आहे सगळ्या झाडांना. एका दिवसात सगळ्या झाडांना खतं देऊन होत नाही, तरी थोडं थोडं आपल्याला द्यावं लागतं. त्याच्यामुळं सगळ्या झाडांना खत पोचतो. चला मग आता आपण झाडाला खत घालायला सुरुवात करूया. तर सीताफळाचं झाड आहे, त्याला आपण देऊन घेऊया. सीताफळाच्या झाडाला आपण हे खत देतोय. हे बाकीच्या झाडांना पण थोडंसं असं वरून टाकून देऊया. हे पारिजातचं झाड आहे. ह्याला खत न दिल्यामुळे बघा याची ग्रोथ पण थांबलेली आहे. तर आपण या झाडाला खत देऊन घेतलं की ग्रोथ याची छान होईल. मग याला सुंदर असे फुलं लागतील. त्याच्यामुळं आपण ह्याला झाडांना खत द्यायचं आहे. चला मग आता आपण खत देऊन घेऊया.